छोटी मुलं, यंगस्टर किंवा घरातील सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी. म्हणजे अगदी पटापट तयार होते. हा तुम्ही सॉससोबत, हिरव्या चटणीसोबत, मेयोनीजसोबत अशा वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता. अगदी सुपर टेस्टी आणि हेल्दी ही रेसिपी आहे आणि लवकर तयार होते. फार काही वेळ या रेसिपीला लागणार नाही आणि आतून अशी मस्त ही क्रीमी आणि सॉफ्ट अशी आणि बाहेरून थोडंसं क्रिप्स आपल्याला या रेसिपीला मिळतो. त्याच्यामुळे खाताना अगदी मजा येते. ही तुमच्याकडे छोटी मोठी पार्टी असेल किंवा मुलांना टिफिनमध्ये द्यायचं आहे किंवा नाश्त्यासाठी करायचं आहे तर अशा वेळेस हे तुम्ही तयार करू शकता. अगदी हेल्दी रेसिपी आहे आणि नॉन फ्राईड रेसिपी आहे. आपण इथे ही तळलेली नाही आहे किंवा अगदी थोड्या तेलामध्ये ही तयार होते. त्याच्यामुळे अगदी हेल्दी ऑप्शन आहे आणि आणि ही रेसिपी सगळ्यांना इतकी आवडेल की सगळेजण अगदी बोटं चोकून खातील आणि वारंवार करण्याची डिमांड करेल. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी बनवतो आहे आणि ती म्हणजे स्वीट कॉर्न चीज बॉल बनवतो आहे आणि अगदी नॉन फ्राईड रेसिपी आहे. त्याच्यामुळे हेल्दी असणार आहे ही रेसिपी आणि आपण रेसिपी बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. इथे मी कुकरमध्ये स्वीट कॉर्न आणि बटाटे जे आहे ते बॉईल करून घेतलेले. तर एक स्वीट कॉर्न आहे आणि 3 बटाटे घेतलेले मीडियम आकाराचे. त्याचे मी 2 तुकडे करून घेतले होते लवकर बॉईल व्हायला पाहिजे म्हणून आणि 3 शिट्ट्या मीडियम फ्लेमवरती याच्या काढून घेतलेल्या. आपण हे सगळे आता बाहेर काढून घेऊ. इथे मी या बटाट्याला आणि स्वीट कॉर्नला दोघांनाही थोडंसं थंड होऊ देऊ कारण भरपूर गरम आहे. आपल्याला बटाट्याची सालं काढायची आहे आणि याचे स्वीट कॉर्नचे दाणे काढून घ्यायचे. बटाटे थंड झाले आहे थोडे, त्याचे आपण सालं काढून घेऊ आणि मी मुद्दाम एका बटाट्याचे 2 भाग करून घेतले म्हणजे बटाटे आणि ते दोघंही सोबत व्यवस्थित शिजल्या जातात. हे कॉर्न जे आहे ना हाताला सोसवेल एवढे थंड झालेले आहे आणि आपण आता याचे दाणे काढून घेऊ. तर दाण्याला थोडंसं अशा पद्धतीने काढून घेऊ की त्याचे असे बारीक बारीक थोडेसे तुकडे व्हायला पाहिजे, अख्खे राहायला नको. तुम्हाला दिसत नसेल मी दाखवते. थोडंसं मला डायरेक्शन चेंज करावं लागेल. अशा पद्धतीने आपण आता याचे दाणे काढून घेऊ. आणि सपोज तुमच्याकडे स्वीटकॉर्नचे अख्खे दाणे आहे, तुम्ही असेच दाणे काढून ठेवले, असे डायरेक्ट वाफवलं नाही ना, तर तुम्ही ते दाणे चॉपरमध्ये टाकून थोडेसे असे जाडे भरडे करून घेऊ शकता. तर मी पण याच्यावरती थोडंसं हा चाकू असा हे करून घेते म्हणजे काही राहिले असतील असे अख्खे दाणे तर ते पण स्मॅश होऊन जातील थोडे. झालं. इथे मी या आकाराची एक सिमला घेतली आहे आणि या सिमल्याला आपल्याला फाईनली चॉप करून घ्यायचं आहे. तुम्ही चॉपरच्या साहाय्याने पण कापून घेऊ शकता. तुम्ही याच्यामध्ये लाल किंवा पिवळी शिमला येते ना ती पण वापरू शकता. अगदी फाईन चॉप करून घ्यायचं. हे 9-10 बीन्स घेऊन घेतलेले आहे आणि बीन्सचे पाठीमागचे आणि पुढचे जे आहे ना ते दोन्ही पण टोकं काढून घ्यायचे आणि या बीन्सला पण आपल्याला अगदी फाईनली चॉप करायचं आहे. हे मी कापायच्या आधी सगळं धुवून घेतलेलं. त्यानंतर ही एक हिरवी मिरची आहे. या मिरचीला मध्ये एक मी कट मारून घेतलेला, त्याच्यामुळे अगदी छान फाईन ती चॉप होते. त्यानंतर ही कोथिंबीर घेतलेली आहे. तर या कोथिंबीरीला पण आपल्याला अगदी फाईन चॉप करून घ्यायचं आहे. छोटी मुलं असेल तर हिरवी मिरची जी आहे ते अवॉइड करा. खूप स्पायसी खात असाल तर एखादी अजून टाकून घ्या. इथे बटाटे थंड झालेले आहे, आपण स्मॅश करून घेऊ. तुम्ही हाताने पण करू शकता, पण बटाट्याला जे आहे ना थोडंसं थंड होऊ द्यायचं, नंतरच स्मॅश करायचं. तर हाताच्या साहाय्याने याला मोकळं करून घेऊ आपण, म्हणजे खाली स्मॅश केल्यानंतर ते चिपकून राहतात ना म्हणून. आता हे कॉर्न त्याच्यामध्ये आपण टाकून देऊ. त्यानंतर हे कापून घेतलेल्या भाज्या, शिमला, फ्रेंच बीन्स, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, 2-3 लसणाच्या कळ्या आहेत त्या मी टाकून देते किसून.
त्याच्यामध्ये ना लसणाची पेस्ट नका घालू, अशा किसूनच कळ्या घाला, कारण पेस्ट टाकल्यामुळे ना त्याचा टेस्ट जी आहे ती चेंज होऊ शकते. किंवा तुम्ही लसूण खात नसेल तर अवॉइड करा. हे मसाले टाकून घेऊ. तर हा अर्धा चमचा चिली फ्लेक्स आहे. चिली फ्लेक्स जे आहे ते तुमच्या आवडीनुसार, छोट्या मुलांसाठी करत असेल किंवा कमी तिखट खात असेल तर त्यानुसार घाला. अर्धा चमचा जे आहे ते मिरेपूड आहे आणि अर्धा चमचा हे इटालियन हब आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ. आमचूर पावडर ऐवजी तुम्ही थोडंसं 1 चमचा लिंबूचा रस घातला तरी चालेल. मी छोटा 1.5 चमचा मीठ टाकून घेतलेलं. आणि एक बाइंडिंग येण्यासाठी हे पोह्याचं पावडर आहे. जाड पोहे असतात ना आपले, पोहे खायचे, कांदे पोहे खायचे, जे जाड पोहे असतात ना, त्याची ही पावडर बनवून ठेवली. मी बनवून ठेवत असते, बरेचदा कामात येते. आणि आपण आता हे मिक्स करू. तुम्ही पोह्याच्या पावडरऐवजी तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स असेल तेही वापरू शकता. आता ही पावडर किती घालायची, तर पहिल्यांदा आपण हे थोडं मिक्स करू. आपल्याला वाटलं तर परत आपण घालून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला बघायचं आहे की याचा गोळा बांधला जातो का. जर गोळे बांधले जात असेल, बघायचा छान असा बॉल तयार झालेला आहे, तर आपल्याला पोह्याची पावडर घालायची गरज नाही आहे. परफेक्ट आहे जी घातली ती. आता थोडंसं आपण अर्धा मिनिटच्या पेक्षाही कमी ठेवून देऊ, म्हणजे त्याच्यामध्ये टाकलेले मीठ वगैरे आहे ना ते थोडंसं विरघळायला पाहिजे. आज मी ना त्याच्यामध्ये थोडंसं चीज टाकून करणार आहे, कारण मुलांना ना अशा गोष्टी आवडतात. मुलांचीच डिमांड असते हे सगळं करण्याची. त्याच्यामुळे आपण छोटे छोटे हे चीज क्यूब आहे त्याचे छोटे छोटे असे पीस करून घेऊ, की जेणेकरून आपल्याला त्या बॉलमध्ये व्यवस्थित ठेवता येईल. आता हे बॉल तयार करण्याच्या आधी थोडंसं हलकंसं मिक्स करून घेऊ एकदा, आणि याची आपल्याला आता बॉल करून घ्यायची आहे. सो खूप छोटे नाही, खूप मोठे नाही, अशा पद्धतीने आपण हे बॉल करून घेऊ. तुमच्याकडे कोणी गेस्ट येत असेल आणि तुम्हाला स्नॅक्ससाठी काही बनवायचं असेल, त्यावेळेस हे खूप चांगलं ऑप्शन आहे. तुम्ही इथपर्यंतची प्रोसिजर जी आहे ना ते आधीच तयार करू शकता. आणि इथे आपले सगळे बॉल तयार करून झाले आहे. त्याच्यामध्ये चीज टाकतो आहे, तर पोकळी तयार करायची, जेणेकरून आपलं हे चीज जे आहे त्याच्यामध्ये बसलं पाहिजे. आणि हे पॅक करून अशा पद्धतीने आपण आता या सगळ्या बॉलमध्ये चीज टाकून घेऊया. जर तुम्हाला नको असेल ना चीज, तर तुम्ही इथपर्यंतही राहू शकता, चीज नाही घातली तरी चालते. पण तर इथे दोन्ही तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्ही चीज घालून पण करू शकता. चीज नको असेल तर थोडे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाका, तेही एक ऑप्शन आहे. तेही नको असेल तर सिंपल तसेच राहू द्यायचे. थोडं जास्त पाहिजे असेल तर छोटे छोटे 2 क्यूब पण तुम्ही टाकू शकता. परत हे असे गोल छान बंद करून घ्यायचे. ही पोकळी ना थोडीशी चांगली करायची आतपर्यंत, म्हणजे हे आपलं चीज जे आहे ते पूर्ण झाकल्या गेलं पाहिजे, असं बाहेर नको यायला. आणि इथे आपल्या सगळ्या बॉलमध्ये चीज पण भरून झालेलं आहे. आणि आपले हे कॉर्न चीज बॉल ना आपण आज फ्राय नाही करणार आहे, तर अप्पे पात्रात करून घेणार आहे. त्याच्या गॅस ऑन करून द्यायचा आणि या प्रत्येक वाटीमध्ये आपण थोडं थोडं तेल घालून घेऊ. अर्धा अर्धा चमचा मी फक्त टाकून घेते. याला थोडं चमच्याच्या साहाय्याने किंवा ब्रशच्या साहाय्याने सगळीकडे आपण थोडं असं पसरवून देऊ. त्यानंतर एका प्लेटमध्ये मी पोह्याचं पावडरच आहे हे घेऊन घेतलेलं. तुम्ही याच्याऐवजी ब्रेड क्रम्स पण घेऊ शकता. आणि हे तयार करून घेतलेले कॉर्न बॉल जे आहे ना ते आपल्याला याच्यामध्ये घोळून घ्यायचे आहे. ही प्रोसिजर आवश्यक करायची आहे. सगळे बॉल जे आहे हे पिठामध्ये घोळून घ्यायचे. हे बॉल्स छान घोळून झालेले आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थित कोट होतं हे सगळीकडे. पहा, हे बॉल आपण या अप्पे पात्रामध्ये टाकून देऊ. तर मधल्या याच्यामध्ये शेवटी टाकायचं, कारण मधलं पटकन गरम होऊन जातं. आणि इथे गॅसची जी फ्लेम आहे ना ती मीडियमवरती ठेवायची. एक्झॅक्ट साईडचे आपले बॉल झालेले आहेत. याला आपण आता पलटवून घेऊ. तर थोडंसं हळू करायचं, घाई गडबड नाही करायची पलटवायच्या वेळेस. असे पटकनच पलटवल्या जातील असं नाही. तुम्ही बघू शकता त्या बाजूनी रंग जे आहे ते चेंज झालेला आहे. आता आपण हे सगळे तसे पलटवून घेऊ. आणि आपलं जळत आहे बा, जास्त हे होत आहे, तर असं जर तुम्हाला वाटलं ना तर अशा वेळेस तुम्ही गॅसची जी फ्लेम आहे ते स्लो करू शकता. आणि या सगळ्या बॉलला ना आपल्याला छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आपण बघूया याही बाजूनी झाले की काय. तर बघू शकता दुसरे पण बाजूनी छान असे मस्त ब्राऊन झालेले आहे बघा. ते सहजपणे ते निघतायत बघा. तुम्ही बघू शकता
कॉर्न चीज बॉल आहे ते सगळ्या बाजूनी मस्त गोल्डन ब्राऊन झालेलं आहे बघा. आणि अगदी आपले हे तयार आहे. आपण आता हे काढून घेऊ. करायला एवढे सोपे आहे तेवढेच खायला अगदी एक नंबर लागतात. येस. आणि तुम्हाला मी एक ओपन करून दाखवते बघा. येस, अगदी माउथ मेल्टिंग होतात. चीज जे आहे ते आपलं सगळं मेल्ट झालं याच्यामधलं. चला या सुपर हेल्दी रेसिपीचं प्लेटिंग करूया. येस, इतके सुपर बनतात ना की तुम्हाला हे बाहेर सुद्धा मिळणार नाही खायला. आणि इथे आपले असे मस्त गरमागरम टेम्पटिंग कॉर्न बॉल अगदी तयार आहे. तुम्ही बपट उचलून खायची इच्छा होते आहे. आणि खरंच ऑसम बनतात हे. आणि तुम्ही हे नक्की ट्राय करा. आणि नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.